नुसतं बोलून चालत नाही, असं दावावं लागतंय. कसं 80,000चा आयफोन टाकला फोडून. तर नमस्कार पोरांनो, जे आहे ते बरं आहे म्हणूनच मी म्हणतो माझंच लय खरंय. आता आपण चांगलंच 2-3 दिवस गावाकडे राहिलेलो, मग आता नाशिकला जायची वेळ आली ती. त्याच्या आईला येता जाता गर्दीला सुट्टीच नाही, मरणाची गर्दी. माणसं एवढी हिंडतात तरी कुठं. आता आपली नुसती 4 दिवस नुसत्या प्रवासातच गेलती, त्यामुळे जी झोपलो डायरेक्ट नाशिकच आले उठलो. इथं तरी आपल्या भूमसारखा उन्हाळा नाही, तर मरणाचं ऊन लागतंय. मग आता काहीतरी थंड आणू म्हणलेलं. आता एवढा भावानं तुमच्यासाठी मी कंटेंट आणतोय, त्यामुळे तुम्ही फॉलो करा विसरू नका. मग आता कार्तिकला म्हणलं तुला काय घ्यायचं, ही वाघ हातभर लिस्टच काढायला लागला. 4 आईस्क्रीम घेतले आणि ग बशिवला. मग आता रोज IPL बघताना हे रोको रोको करतो. मग त्याला म्हणलं इसाला कप्पू लोली पप्पू. त्याच्या आईला हे दुकानात कॅरी बॅग येतच नाही ती, म्हणून असं तिकीट टाकून आणावं लागलं. घरी आलं की वाघाचा मूड खराब झाला. काय त्याच्या आईला म्हणला गाणी लावली ती, तर आपल्या स्टाईल मध्ये गाणी लावा. ते म्हणलेलं गाणं लावलं, गाणी ऐकत ऐकत अभ्यास करतो म्हणलेला. कशाचा अभ्यास करतो कशाचं काय, बसला गप एका कोपऱ्यात. पुन्हा 5 वाजता आपल्या कंपनीतला मित्र आबे आलता, कारण आपल्या गेटला कलर द्यायचा होता. भावाने सगळं मिक्सिंग फिक्सिंग केलं. नाच करते काय 80,000चा फोन घेण्यासाठी अशी कामं करावं लागते ती. कसं आहे, रोज 4 ते 5 एकच तास काम करून घेतलेलं हात्यार ही. नाच करायचा नाही. आता सगळं बघितलं म्हणल्यावर त्याची बिल्ड क्वालिटी टेस्ट करावं लागेल का नाही. भावाने कचा कचा गेटवर आधाळा मोबाईल. कुठं ते म्हणलं आपल्याकडे इन्शुरन्स आहे, पेंटरचा नाद करायचा नाही. ही 5,000चं, ही 3,000चं. कसं आहे, व्हिडिओ बघितल्याबद्दल मंडळ आपला आभारी. जाताना तेवढं नक्की फॉलो करून जावा.